मला असं वाटतं मध्यमवर्गीय असं म्हटलं जातं, पण मला असं वाटतं की प्रत्येक माणूस हा मध्यमवर्गीयच असतो. कारण कितीही उंच स्तरावर गेलेला माणूस देखील हाच वाटत असतं. आपण कुठून तरी खालून प्रयत्न सुरुवात केले आणि आपण अशा स्तरावर की आता अजून आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं. तुम्ही कितीही उंच स्तरावर गेले तर तुम्हाला नेहमी असं वाटत राहतं मनातून की आपण अजूनही मध्यमवर्गीयच आहोत. ज्याला नेहमी वरच्या वर्गात जावं असं वाटतं, वरच्या लेवलला काहीतरी विचार करावं असं वाटतं. तर मला असं वाटतं डबल सीट फक्त मध्यमवर्गीय हा टार्गेट न करता हा माणसांचा सिनेमा आहे. जी माणसं स्वप्न बघतात, एखादी इच्छा व्यक्त करतात, एखादी इच्छा मग धरून चालतात, एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून चालतात, अशा माणसांची ही गोष्ट आहे. मग त्याच्यात कुठल्याही छोट्याशा घरात राहणारा माणूस, रस्त्यावर राहणारा माणूस आणि आलिशान बंगल्यात राहणारा माणूस, ही प्रत्येकाची ही गोष्टच म्हणायला हवी. आपल्या स्वप्न बघण्याला जर कोणी साक्षीदार असेल तर ते स्वप्न पूर्ण करताना पण खूप मजा येते. प्रवास जास्त चांगल्या पद्धतीने करता येतो. म्हणून हा डबल सीटचा प्रवास आहे. म्हणजे ही ऍक्च्युअल गाडीवरची फिजिकल डबल सीट नाही आहे, तर तो कोझीनेस आहे. त्या प्रत्येक दोघांचा प्रवास आहे, एकमेकांना मदत करण्याचा, साथ देण्याचा. आणि मला असं वाटतं की ते क्लास कुठचा आपण अंडरलाईन नाही केला तरी सुद्धा त्यात जे गाणं वापरलंय, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तर स्वच्छ मनाने केलेले प्रयत्न आणि जे युजली खरी माणसं करतात, म्हणजे कुठल्याही प्रकारचं मला नाही बाबा मार्गाला जायचं, म्हणजे साधा माणूस, मी ट्रेननी प्रवास करायचा तेव्हा समोर टीसी दिसलं की मला वाटायचं की तिकीट हरवलंय. ही भीती ज्या माणसाच्या मनात असते, तिकीट खिशात असतानाही तिकीट हरवल्याची भीती बाळगणारा जो माणूस आहे, त्या साध्या माणसाची ही गोष्ट आहे असं मला वाटतं. सो असा प्रत्येक माणूस जो खरं काम खरंच खऱ्या पद्धतीनेच करेल, कष्ट करूनच करेल आणि मला माझ्या कुवतीनेच मिळू दे आणि त्यासाठी मी प्रयत्न करेन, असं इच्छा मनात बाळगणारा माणूस जास्त एनर्जीने आणि जोमाने पुढे यावं, त्यासाठी मदत करू शकेल ही फिल्म असं मला वाटतं. पण खऱ्या आणि सच्च्या माणसांची कल्पना वंदना त्याचं पण अगदीच बरोबर. जी मध्यमवर्गीय मूल्य म्हणजे काय की आपल्याला एकमेकांच्या वागण्याने फरक पडतो. म्हणजे आपला मुलगा, आपली आई, आपले वडील, आपला भाऊ कसे वागतायत त्याचा आपल्यावरती परिणाम होत असतो. नाही त्यांच्या लेवलला चालू आहे, आपलं आपल्या लेवलला चालू आहे असं नाही राहत. आपली बांधिलकी असते. म्हणजे स्वातंत्र्य जरी दिलं असलं तरी सुद्धा आपल्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसते, पण काय चाललंय ते माहिती असते किंवा एकमेकांच्या आयुष्यातल्या अप्स अँड डाऊन्सचा आपल्यावरती पण परिणाम होत राहतो. तशी ही एक फॅमिली आहे आणि ते दोघांपासून ते स्वप्न बघायला सुरुवात होते आणि मग नंतर ते हळूहळू त्या फॅमिलीचं स्वप्न बनतं आणि मग ती ते अचीव्ह करण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करायला लागतात. मग ते सक्सेसफुल होतात का नाही होतात, कसे होतात झाले तर ते तो प्रवास त्या फिल्म मध्ये मांडलाय आणि बेसिकली त्या दोघांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तो प्रवास आहे, त्या दोघांचा प्रवास आहे. त्यामुळे त्याचं नाव डबल सीट असं ठेवलंय की ते एकाचं स्वप्न असताना दुसरी जेव्हा त्याच्या आयुष्यात येते तेव्हा त्याला तो एक पुश मिळतो बायको आल्यानंतर आणि मग ते दोघांचं स्वप्न बनतं आणि मग त्यांच्या प्रवासामध्ये अनेक अडथळे आणि हे सगळं होत ते फायनली त्यांच्या गोलला पोहोचतात. मला असं वाटतं की ही प्रत्येकाचीच गोष्ट आहे. काही लोक फक्त स्वप्न पडतात म्हणून बघतात, काही लोक मुद्दाम स्वप्न बघतात जी आपल्याला पूर्ण करता यावी म्हणून धडपडतात आणि पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नवीन स्वप्न बघतात आणि ते परत गाठण्याचा प्रयत्न करतात. ही जागेपणी बघणाऱ्या माणसांची, स्वप्न बघणाऱ्या माणसांची गोष्ट आहे असं मला वाटतं. झोपेत आपण बघतो ते आपण विसरून जातो, दुसऱ्या दिवशी आठवायचा प्रयत्न करतो, तसं नसून म्हणून ही प्रत्येकाची गोष्ट आहे. खऱ्या माणसांची खरीखुरी बनवलेली गोष्ट म्हणजे डबल्स आहे. मला असं वाटतं की अनेक वर्षांनी एक फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म आहे. म्हणजे आजकाल खूप तरुण मुलं असं आपण नेहमी ऐकतो आणि तरुणाईची जी फिल्म असते जे सगळ्यांनाच एक अट्रॅक्शन आहे, तर त्याच्या पलीकडे एका पूर्ण कुटुंब व्यवस्थेची जी एक चौकट आहे आणि त्याच्याशी स्वप्न ह्या कॉन्सेप्टची सांगड घातलेली फिल्म आहे. आणि हेच जे सगळं आहे त्याला मी फक्त एक ॲडिशन करेन की काय की स्वप्न माणूस बघतो, पण सध्याच्या काळात स्वप्न बघताना ते सगळं अचीव्ह करणं जे आहे ना त्याला एक वेग आलेला आहे आणि वेग आलेला असताना आपण ती सगळी मूल्य बाजूला सोडून ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सर्व स्टेजला आहे, म्हणजे हे राजकीय स्टेजला आहे, हे सामाजिक क्षेत्रात आहे, हे आणि आपल्या वैयक्तिक क्षेत्रामध्ये पण आहे की माणसाची एक धडपड चालू आहे. आपली स्वप्न तर आहेत पण ती अचीव्ह फास्ट करायची. पूर्वीचा काळ एक वेगळा होता की स्वप्न असायची पण त्याला त्याचा एक पेस होता. सो मला असं वाटतं की ह्यांनी जो सिनेमा लिहिला आहे आणि परफॉर्म झाला आहे त्या सिनेमातली सगळ्यात मोठी जी एक बैठक आहे, ठहराव आहे ह्याच्यामध्ये
की स्वप्न आपल्याला अचीव्ह करायची, पण आपल्याला त्याच्याकरता मूल्य जी आहेत ती जपून ती अचीव्ह करायची आहे. आणि मला असं वाटतं हा सगळ्यात त्यातला फार मोठा आणि महत्वाचा या लिखाणातला आणि या सिनेमाचा पैलू आहे. आणि म्हणून मी कुठेतरी नेहमी असं मला वाटतं की 60-70 काळातल्या ज्या फिल्म्स होत्या त्याच्यामध्ये सामान्य माणूस, त्याचा संघर्ष, त्याचं आयुष्य आणि त्याच्याबरोबर एक मूल्यांची जोड अशी जी एक लिखाणाची स्टाईल होती किंवा तेव्हा ती खरोखरच त्या समाजातली एक प्रकारचं रिप्रेझेंटेशन असेल. तर अशा एका चांगल्या मनाने, चांगल्या विचारांनी प्रेरित होऊन केलेली ही फिल्म आहे असं मला वाटतं.